नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशोका करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव पराग सोनवणे, माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर आणि मी सुद्धा तुमच्यासारखाच BScचा स्टडी करत आहे. आणि मी काही गट कच्या आणि गट बच्या एक्झाम बऱ्यापैकी क्रॅक केलेल्या आहेत आणि सध्या राज्यसेवेचा स्टडी चालू आहे. तर मी तुम्हाला आज इथं विज्ञान ह्या विषयाच्या एका टॉपिकबद्दल माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे. भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतो की विज्ञान म्हटलं का की ते शक्यतो टाळता. काही काही जण गणित आकडे पाहून आकडे येतात, त्या पद्धतीने काहींना विज्ञानाच्या काही टर्म्स समोर दिसल्या का की त्यांना वाटतं की जाऊ दे, त्या सोडून आणत. पण तसं नाही आहे की जर तुम्ही MPSCचा विज्ञान बघशाल तर बऱ्यापैकी जनरल विज्ञान आहे किंवा ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो, तर त्या पद्धतीचं विज्ञान आहे. तुम्हाला खूप काही आईन्स्टाईन न्यूटन सारखं खूप असं डिटेलमध्ये विज्ञान शिकावं लागत नाही. फार तर फार एकदम वरच्या वर थोड्या थोड्या जरी कन्सेप्ट माहिती असल्या आणि सध्याच्या कंडिशनला करंट अफेअरमध्ये विज्ञानामध्ये काय शोध लागले, कोणाला पारितोषिक मिळाले किंवा एखादी नवीन थिअरी आलेली आहे मार्केटमध्ये, तर या गोष्टींची थोडीफार जाण असेल आणि थोडाफार इंटरेस्ट असेल तर विज्ञानाचा खूप कमी अभ्यास करतासुद्धा तुम्ही बऱ्यापैकी परीक्षा पास होऊ शकता. तर आज आपण इथं बघणार जो टॉपिक बघणार आहे तो म्हणजे मानवी श्वसन संस्था. सध्याच्या कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती असेल की मानवी श्वसन संस्थेबद्दल खूप जागरूकता वाढलेली आहे. म्हणजे की मानवी श्वसन संस्थेचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं वगैरे वगैरे गोष्टी बऱ्यापैकी इथं न्यूजमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे करंटचा हा टॉपिक झालेला आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून तुम्ही फुफ्फुस, घसा, गळा, नाक वगैरे यांचे आजार आहे त्यांच्या संबंधी खूप माहिती घेत असाल. पेपरांमधनं, TV वरनं काही ना काही माहितीचा भडीमार हा कंटिन्यू चालू आहे. तर आपल्याला मानवी श्वसन संस्थेचा MPSCच्या दृष्टीने काय अभ्यासक्रम आहे तो आपण बघणार आहोत आणि एक श्वसन संस्था कशा पद्धतीने काम करते ते सुद्धा एक आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुमच्यासमोर स्लाईड दिसते, तर बघा आता आपण या लेक्चरमध्ये काय काय बघणार आहे. तर पहिलं आहे नीड. आता नीड म्हणजे काय की मानवी श्वसन संस्था नेमकी का बरं शरीरामध्ये, याची काय गरज काय होती. निसर्गाने कोणतीही गोष्ट टाइमपास म्हणून दिलेली राहत नाही की फक्त चांगली दिसते म्हणून ती दिलेली नसते, काहीतरी कार्य असतं कोणत्याही गोष्टीला. मग तेच आपण पहिल्यांदा आपण नीड बघू, त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ द सिस्टीम म्हणजे श्वसन संस्थेचे आपण भाग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर फंक्शनिंग म्हणजे श्वसन संस्था ॲक्च्युअली कशी काम करते, रिॲलिटीमध्ये काम कसं चालतं तिचं. आणि त्याच्यानंतर आपण ऑक्सिजन आफ्टर लंग्स म्हणजे श्वसन संस्थेच्या पुढे ऑक्सिजनचं काय होतं, त्याचा प्रवास कसा होतो तो आपण थोडक्यात बघणार आहे. तर पहिली गोष्ट नीड म्हणजे की गरज काय. तर लक्षात घ्या, आपण अन्न खातो. आता आपण अन्न का खातो, कारण की आपल्याला असते ऊर्जेची गरज. आता इथं नीट लक्षात घ्या, शरीर काय आहे, सिस्टीमपासून बनलेला अनेक सिस्टीम एकत्र येऊन बनलेलं असतं शरीर. त्यामुळे एका सिस्टीमचं काम दुसऱ्या सिस्टीमला कॉम्प्लिमेंटरी असतं किंवा पूरक असतं. म्हणजे एका सिस्टीमने काम करणं जर थांबवलं तर पूर्ण शरीरसुद्धा थांबू शकतं. मग त्याच पद्धतीने तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टीम जर बघताय तर ही तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला थोडी पूरक आहे. तर कसं, तर आपण अन्न खातो आणि आपल्याला भूक लागते आणि नंतर त्या अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळते, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण ऊर्जा डायरेक्टली कसं काय मिळते तर हे आपल्याला बघायचं आहे. तर काय आहे की तुम्ही जे अन्न खाता त्याच्यामधनं वेगवेगळे पदार्थ तुमचं शरीर ॲब्झॉर्ब करतं. सर्वात महत्त्वाचं कार्बोहायड्रेट, फॅट असतील, विटामिन्स असतील, प्रोटीन्स असतील, बरोबर. तर आता कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन यांच्यापासून तुम्हाला माहिती असतं की कॅलरी मिळत असतात भरपूर प्रमाणात. पण या कॅलरी मिळवण्यासाठी काय करावं लागतं की ते जे मॉलिक्युल्स किंवा रेणू असतात त्यांचा बॉन्ड तोडावा लागतो. तो बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला मदत कोण करतं, तो ऑक्सिजन मदत करतं. आता उदाहरणार्थ ग्लुकोजचा जर आपण मॉलिक्युलचा फॉर्म्युला बघितला तर तो फॉर्म्युला आहे C6H12O6. आता हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता या फॉर्म्युल्यानुसार ग्लुकोज म्हटल्यावर एनर्जी, ग्लुकोज म्हणजे इन्स्टंट एनर्जी, तुम्ही जाहिरातींमध्ये बघत आलेलं आहे, बरोबर. तुम्ही नुसतं ग्लुकोज घेतलं, ते ग्लुकोज तुमच्या पोटामध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि पेशींमध्ये जाऊन साचेल, बरोबर. पण काय होईल की नुसतं ते ग्लुकोज पेशींमध्ये गेलं आणि लगेच ऊर्जा मिळाली असं होत नाही. तर या ग्लुकोजला जाळावं लागतं आणि त्या जाळणं खरं तर प्रॅक्टिकल शब्द झाला, पण रिॲलिटीमध्ये याचे काही बॉन्ड्स तोडावे लागतात, याच्यावर काही केमिकल रिॲक्शन करावे लागतात. ते करण्याचं काम आपल्याला मदत करत असतं ऑक्सिजन. आणि या ग्लुकोजची जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि एक नवीन प्रॉडक्ट तयार होतं, पाणीसुद्धा त्याच्यापासून बाहेर निघतं. आता सध्या ते महत्त्वाचं नाही आहे, सध्याच्या कंडिशनला महत्त्वाचं काय की याच्यापासून आपल्याला बाहेर मिळते एनर्जी.
आणि हा जो उपद्व्याप आहे पूर्णपणे रेस्पिरेटरी सिस्टीमचा, तो फक्त याच्यासाठी की एनर्जी गरजेची आणि मानवी शरीराला कंटिन्यू एनर्जी लागत असते. म्हणजे जन्माला आल्यापासून, खरं तर जन्माला यायच्या पहिल्यापासून प्रत्येक पेशी एनर्जीनुसार काम करत असते. ज्या दिवशी एनर्जीने म्हणजे थांबली शरीरातली, त्याच दिवशी तो मृत्यू झालेला असतो. त्यामुळे रेस्पिरेशन आपल्याला कारण काय आहे तर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं आणि हा ऑक्सिजन आपल्याला एनर्जी देतो. मग आता ऑक्सिजन आपल्याला कुठून भेटतो तर हवेतनं भेटतो. हवेमध्ये जवळपास 21% आसपास राऊंड फिगर ऑक्सिजन असतो. म्हणून आपण कंटिन्यू श्वास घेत असतो. बरोबर. हा कंटिन्यू श्वास घेण्याचं कारण हेच आहे की आपल्याला काय मुक्त करायची, एनर्जी काढायची. जसं गाडीमध्ये पेट्रोल भरलं तर ते जाळावं लागतं इलेक्ट्रिक करंटने, प्रेशर देऊन, हीट देऊन, आणि तेव्हा त्याचा स्फोट होतो आणि मग पिस्टन वगैरे फिरतं. त्या पद्धतीने हे तुमचं इंधन समजा आणि ऑक्सिजनच्या द्वारे ते जळतं असं म्हटलं तरी चालेल आणि एनर्जी बाहेर पडते. आणि मग तीच एनर्जी आपण वेगवेगळ्या कार्यांसाठी वापरतो. म्हणजे आता मी बोलतोय तर माझ्या त्या पेशीसुद्धा आता ही क्रिया करताय, तुम्ही ऐकताय. अशा अनेक क्रिया शरीरामध्ये कंटिन्यू चालू असतात. तर त्याच्यासाठी रेस्पिरेशन सिस्टीमची रचना झालेली आहे. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ द सिस्टीम, की नेमकं श्वसन संस्थेमध्ये कोणते कोणते भाग असतात आणि किती किती भाग असतात. तर सर्वात पहिले तुम्ही बघा की हवेचा प्रवाह कसा होतो. तुमचा हवेचा प्रवाहाची पहिली जाणीव तुम्हाला नाकाजवळ होते आणि खास करून नाकपुड्यांच्या शेंड्याजवळ होते. त्यामुळे तसंच श्वसन संस्थेचा पहिला अवयव जो आहे तर त्याला आपण नाकपुड्या म्हणूया. पहिला अवयव येतो नाकपुड्या आणि यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स. आता नॉस्ट्रिल्सचं काम काय आहे की बाहेरून हवा आत घेणं. बरोबर. म्हणजे एक पॅसेज करून देतं ते. नाकामध्ये केसांची एक रचना असते, ती कशासाठी मदत करते की कधी कधी तुम्ही जी हवा घेता त्याच्यामध्ये खूप काही कचरा असू शकतो. म्हणजे धुळीचे कण असू शकता किंवा काही बारीक सारीक कचरा, काजळीचे कण वगैरे असू शकता. तर ते जेणेकरून फिल्टर व्हायला हवे, कारण की ते जर डायरेक्ट फुफ्फुसामध्ये गेले तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ते नको व्हायला त्याच्यासाठी त्याच्यामध्ये केसांची एक रचना असते की जेणेकरून ती हवा गाळली जावी. बरोबर. या नाकांच्याच मागे एक अशा थोड्या पोकळ्या असतात ज्याला सायनस म्हटलं जातं. तर त्याचं काम काय असतं की त्याच्यामध्ये एक महत्त्वाची ग्रंथी असते. त्या ग्रंथीला म्हटलं जातं ऑलफॅक्टरी ग्लँड्स त्याला म्हटलं जातं. आणि तिथून तुमचा श्लेष्मल किंवा ज्याला म्युकस म्हटलं जातं, जो चिकट पदार्थ असतो, तो तिथून स्रावण्याचं काम तिथं चालू असतं. जेव्हा सर्दी वगैरे होतं आणि कंटिन्यू नाक वाहत असतं तर ते नाक वाहणं म्हणजे काय असतं की त्या ज्या ग्लँड्स आहे, ऑलफॅक्टरी ग्लँड्स, त्यांनी त्यांचं जे म्युकसचं प्रोडक्शन आहे ते अचानक वाढवून दिलेलं असतं. ते का झालेलं असतं ते जेव्हा आपण रोग आणि आरोग्य वगैरे बघू तेव्हा ते आपण ते डिटेलमध्ये बघू. तर नाकाच्या नंतर दुसरा महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे घसा, की ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये फॅरेंक्स म्हणतो. फॅरेंक्स, घसा. घसाची खासियत अशी आहे की घसापासून तुमची श्वासनलिका आणि अन्ननलिका चालू होता आणि त्या एकमेकांना समांतरपणे खाली जात असतात. बरोबर. श्वासनलिका फक्त हवा वाहून नेण्याचं काम करते आणि अन्ननलिका अन्न पण वाहून घेऊ शकते, पाणी पण वाहून घेऊन जाऊ शकते. बरोबर. कधी कधी काय होतं की तुम्ही जेव्हा काही पदार्थ खाता आणि जर चुकून तो जर श्वासनलिकेत गेला तर तुम्हाला ठसका लागतो. बरोबर. ती शरीराची एक रचना आहे आणि तसं होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ठसका नाही लागला आणि तो अन्नाचा कण काही असेल, तो जर डायरेक्ट फुफ्फुसामध्ये गेला तर तो फुफ्फुसाच्या इफिशियन्सीवर परिणाम करतो आणि तो पेन खूप जास्ती जबरदस्त असतो. फुफ्फुसामध्ये जर काही त्रास झाला तर त्याचा जी वेदना असते ती खूप जास्ती तीक्ष्ण असते. त्यामुळे तो म्हणजे हार्ट अटॅक कसा येतो त्या टाईप तो व्यक्ती लोळतो वगैरे खाली. त्यामुळे तशी रचना आहे. घसाच्या पुढे महत्त्वाचा अवयव जो आहे तुमचा तो म्हणजे कंठ, किंवा यालाच इंग्लिशमध्ये लॅरेंक्स म्हणतात. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की फॅरेंक्स म्हणजे काय घसा आणि लॅरेंक्स म्हणजे काय कंठ. लॅरेंक्सलाच अजून एक शब्द आहे ज्याला म्हटलं जातं साऊंड बॉक्स. साऊंड बॉक्स. साऊंड बॉक्सला मराठीमध्ये म्हणता येईल स्वरयंत्र. तुम्हाला नावातनंच कळत असेल याचं काम काय की याच्यामध्ये काय असतं की तंतू असतात आणि त्या तंतूंच्या आजूबाजूला मसल्स असतात म्हणजे स्नायू असतात. मग जेव्हा हवा बाहेर पडते तर ते तंतू हालता आणि त्यांच्या व्हायब्रेशनमुळे काय होते, ध्वनीची निर्मिती होते. बरोबर. त्यांच्या व्हायब्रेशनमुळे ध्वनीचे कंपन तयार होतात आणि तुम्हाला आवाज बाहेर पडतो. मग तुमचे जे काय स्वर्स असतात ते जे स्वर असतात
ते सर्व तुमचे तिथून तयार होत असतात आणि मग नंतर तोंडाची वेगवेगळी रचना करून बाकीचे व्यंजन वगैरे यांचा उच्चार केला जात असतो. मग साऊंड बॉक्स याला म्हणतात. यालाच अजून एक नाव आहे ॲडम्स ॲपल. ॲडम्स ॲपल. आता याची खासियत लक्षात घ्या तुम्ही, की तुम्ही बघा स्त्रियांचा आणि पुरुषांचा आवाज हा वेगवेगळा असतो आणि याचं कारण असं आहे की दोघांमधला जो कंठ आहे त्याची रचना थोडीफार भिन्न असते, पण हे भिन्न नंतर होते, म्हणजे वयात आल्यानंतर यांची रचना बदलते. त्यामुळे शक्यतो लहान मुलांच्या आवाजावरून तुम्ही सांगू नाही शकत की हा आवाज नेमका मुलीचा आहे किंवा मुलाचा आहे, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आवाजावरून तुम्ही सांगू शकता की हा आवाज नेमका मुलीचा आहे किंवा मुलाचा आहे. तर काय असतं की मुलाच्या कंठाच्या ज्या तंतू असतात त्यांची लांबी जास्ती असते आणि त्यामुळे आवाज वेगळा तयार होतो आणि मुलींच्या कंठांचा जो तंतूची लांबी असते ती तेवढीच राहते, त्यामुळे त्यांचा आवाज थोडा वेगळा होतो. ते एक त्याचं कारण आहे, बाकी त्याच्यात एवढं काही नाही. आता कंठाच्या नंतर जो पुढचा अवयव आहे त्याला म्हटलं जातं ट्रॅकिया. ट्रॅकिया. आणि ट्रॅकियालाच आपण म्हणतो श्वसन नलिका. ट्रॅकियालाच आपण म्हटलं श्वसन नलिका. मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ती. हे बघा, हे तुम्हाला समोर जे दिसतंय ते तुमचे 2 फुफ्फुस आहे आणि त्या फुफ्फुसांच्या मध्ये जे पाईप सारखं दिसतंय तेच आहे तुमची ट्रॅकिया किंवा ज्यालाच आपण म्हणतो श्वसन नलिका. म्हणजे तुम्ही आ केलं तर गळ्यामधनं नंतर खाली जे कुठे जाईल जी श्वसन नलिका ती तुम्हाला समोर त्या टाईप दिसते. तुम्ही जर नीट ती ऑब्झर्व केली तर तुम्हाला दिसेल की ती निळ्या रंगाची जी ट्यूब सारखी रचना आहे त्याच्या अवतीभोवती असे गोलाकार काहीतरी एक रचना दिसते. तर ती गोलाकार रचना असते ती कार्टिलेज पासून बनलेली असते आणि तिची खासियत अशी की ती आकुंचन पण पाहू शकते आणि प्रसरण पण पाहू शकते. मग ज्यांना दम्याचा त्रास होतो त्यांना मोस्टली काय होतं की काही ॲलर्जीचे घटक वगैरे गेले किंवा वातावरण जर बिघडलं तर त्यांची जी ट्रॅकिया असते श्वसन नलिका असते ती काय होते आकुंचन पावते आणि ती जर आकुंचन पावली तर हवेची जी आत जाणारी हवा आहे किंवा बाहेर येणारी हवा आहे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्या व्यक्तींना पटकन धाप लागते. हे एक त्याचं कारण आहे. ट्रॅकियाचं महत्त्वाचं काम म्हणजे काय की जी हवा आली आहे ती फुफ्फुसांपर्यंत घेऊन जाणं, हे ट्रॅकियाचं महत्त्वाचं काम असतं. ट्रॅकियाच्या पुढे महत्त्वाचा अवयव जो आहे त्याला म्हटलं जातं ब्रॉन्काय किंवा ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो श्वसनी. ब्रॉन्काय किंवा श्वसनी. आता हे बघा की ट्रॅकियाला तुम्ही हायवे समजा आणि ब्रॉन्कायला असं समजा की एखाद्या गावाजवळ आल्यावर हायवेला कसे फाटे फुटतात त्या पद्धतीने हे ब्रॉन्काय. ब्रॉन्काय तुम्हाला इमेजमध्ये पण दिसत असेल बघा की इथं बरोबर ही जी ट्रॅकिया येते तिथून लगेच असे एक डाव्या फुफ्फुसामध्ये एक ब्रॉन्काय जाते आणि उजव्या फुफ्फुसामध्ये एक ब्रॉन्काय जाते. तर हे जे 2 फाटे फुटतात यांना म्हटलं जातं ब्रॉन्काय किंवा मराठीमध्येच आपण त्याला म्हणतो श्वसनी. आता याचं पण कार्य काय की ट्रॅकियाकडनं जी हवा आली आहे ती फुफ्फुसापर्यंत घेऊन जाणं. पण जसं शहरामध्ये आपण एंट्री केली एखाद्या रस्त्याने तर त्याला अजून परत रस्ते फुटत जातात. मग आपण नवीन असतो आपल्याला विचारावं लागतं की हा रस्ता कुठे जातो आणि तो रस्ता कुठे जातो किंवा मॅप्स बघावे लागतात. हायवेने शक्यतो मॅपची गरज एवढी पडत नाही. मग त्या पद्धतीने या ब्रॉन्कायला पण पुढे अनेक फाटे फुटतात तर त्यांना म्हटलं जातं ब्रॉन्किओलाय किंवा मराठीमध्ये यांना म्हटलं जातं श्वसनिका. श्वसनिका ही काय की छोट्या छोट्या मार्गांप्रमाणे, बरोबर, जे तुम्हाला हायवेचं उदाहरण दिलं त्यानुसार हे सर्व शेवटचे मार्ग आणि सर्वात महत्त्वाचा अवयव फुफ्फुसामधला जो असतो तो असतो ब्रॉन्कियलचा पुढचा अवयव ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ॲल्व्हिओलस किंवा मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो वायुकोश. हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आकाराने जरी हा सर्वात छोटा असला तरी पूर्ण फुफ्फुसाचं आरोग्य या एका अवयवावर डिपेंड असतं. ते कसं ते तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, सर्वात शेवटी आहे वायुकोश. आता जेव्हा तुम्ही हवा आत घेता तर तेव्हा होतं काय की तुम्ही जी हवा आत घेतली ती अशी मार्गक्रमण करते. नाकपुड्यातनं घशात जाईल, घशामधनं कंठात जाईल, कंठामधनं ती श्वसन नलिकेमध्ये जाईल, श्वसन नलिकेतून श्वसनी, श्वसनीमधून श्वसनिका आणि श्वसनिकामधनं वायुकोशमध्ये जाईल. बरोबर. पण वायुकोश असता किती तर ते कोट्यवधी असतात. ते एवढी संख्या असते कारण की त्यांचा आकार खूप लहान लहान असतो त्यामुळे ते कोट्यवधी असतं. म्हणजे तुम्ही
एक असा दीर्घ श्वास घेतला तर ती पूर्ण हवा त्या प्रत्येक वायुकोशामध्ये ती भरली जाते. आणि वायुकोशाची रचना कशी असते हे तुम्हाला मी एक इमेजद्वारे दाखवून देतो. आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, पण डायग्रामच्या ऐवजी मी तुम्हाला थोडं इथं एक रचना काढून दाखवतो. तर त्याची रचना कशी असते तर हे समजून घ्यायचं असेल तर असं समजा की जसं कोबीचं असतं बघा, कोबीची रचना कशी असते त्या पद्धतीने त्याची रचना असते. म्हणजे असं राहील आणि अशी काहीतरी ती रचना राहील. आणि आपण जी हवा आत घेतली ती अशी येते इकडनं, अशी पास होते आणि परत अशी रिटर्न येते. हवा परत रिटर्न येऊन जाते. मग नेमकं होतं काय, जर हवा जाते येते मग याच्यात काय होतं नेमकं, तर ते सांगतो मी तुम्हाला नेमकं काय होतं. ते काय होतं ते आपण तुम्हाला मी सांगतो. आता कसं आहे की हा जो वायुकोश आहे, हा वायुकोशाच्या आजूबाजूला असता रक्तवाहिन्या, बरोबर. आता समजा इमॅजिन करा ही रक्तवाहिनी आहे. तर रक्तवाहिनी काय आहे की शरीरातलं जे काय अशुद्ध रक्त असतं ते तिथं घेऊन आलेली असते. मुळात म्हणजे ऑक्सिजन कमी झालेलं रक्त. आणि आपण जी बाहेरून हवा आत घेतलेली आहे तिच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 21% राहतं, बरोबर. मग इथं काय आहे की जास्ती ऑक्सिजनवाली हवा आणि जी रक्तवाहिनी घेऊन आली आहे ती कमी ऑक्सिजनवाली हवा. आणि हेच कारण आहे की जास्त ऑक्सिजन जिथं प्रमाण आहे तिथून कमी ऑक्सिजनचं प्रमाण आहे तिकडं काय होतं की ऑक्सिजनचं ट्रान्सफर होतं. मग काय होतं की इथला ऑक्सिजन तिकडं ट्रान्सफर होतो आणि नंतर परत मग तो पुढे शरीरामध्ये पसरत जातो. अशा प्रकारे ती एक रचना चालू राहते. याला आपण डिफ्युजन ही प्रक्रिया म्हणतो की डिफ्युजन होणं. डिफ्युजन म्हणजे काय तर सोप्या शब्दात असं समजा की जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे ऑक्सिजनचं जे प्रवास होतो त्याला आपण डिफ्युजन असं म्हणत असतो. किंवा याला मराठीमध्ये विसरण शब्द आहे, विसरण प्रक्रिया. आणि अशा पद्धतीने तुम्ही जी हवा आत घेता तिच्यातला ऑक्सिजन पुढे चालला जातो आणि तो शरीरभर पसरतो. पण लक्षात घ्या की इथं नुसतं ऑक्सिजन देण्याचं काम नाही होत, तर इथं अजून एक महत्त्वाचं काम होतं. आणि ते काम म्हणजे काय की शरीरातला कार्बन डायऑक्साईडसुद्धा काढून घेणं गरजेचं असतं. मग ते कसं काम करतं ते आपण बघू. तर हे बघा, तुम्हाला म्हटलं की ऑक्सिजनची गरज काय, तर एनर्जी बनवण्यासाठी. आणि एनर्जी बनली का काहीतरी कार्य होतं आणि पेशी कंटिन्यू कार्य करत असते, मरेपर्यंत ती कार्य करत असते. आणि कोणतेही कार्य केलं का की त्याच्यामधनं काहीतरी कचरा बाहेर पडतो. मग मोस्टली जो कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात जो कचरा बाहेर पडतो तो सुद्धा इथं येतो आणि तो कार्बन जसा ऑक्सिजन वायुकोशातनं रक्तामध्ये जातो त्याच पद्धतीने कार्बन डायऑक्साईड रक्तामधनं वायुकोशामध्ये येतो आणि वायुकोशामधनं परत तो उच्छ्वास जेव्हा आपण सोडतो बाहेर तेव्हा तो बाहेर फेकला जातो. अशा पद्धतीने आपली श्वसन प्रणाली काम करत असते. इथं परत एक तुम्हाला इमेज दाखवून देतो, फुल इमेज. ही तुम्हाला वरती दिसत असेल की हे बघा, ही जे रेड आहे ती त्याची नेसल कॅव्हिटी म्हणजे नाकाची जी पोकळी आहे ती आहे आणि निळी आहे ती तोंडाची कॅव्हिटी. या दोन्ही एकत्र येतात इथं घशामध्ये आणि तिथून त्यांचा प्रवास चालू होतो. नंतर त्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल की तिथंच तुम्हाला घसा दिसतोय, त्याच्या खाली स्वरयंत्र दिसतंय, लॅरेंक्स दिसतंय, त्याच्या खाली जी नंतर ट्रॅकिया दिसते, ब्रॉन्काय दिसत आहे, ब्रॉन्किओलस दिसतंय आणि लंग्स दिसतंय. अशा पद्धतीने ही सिस्टीम चालू असते. आता एक गोष्ट इथं सांगण्याची राहून गेली तर ती म्हणजे की कोणती हालचाल जर करायची असेल शरीरामध्ये तर मसल कामात येतात, की मसल शिवाय ती हालचाल होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला हात हलवायचा आहे तर हात कसं काय हलवशाल तुम्ही, कारण की तुमच्या हाताच्या जे हाडं आहे त्यांच्या आजूबाजूला काय असतात, मसल्स असतात. त्यांना मेंदू ऑर्डर देतो की हात वर उचला तर तो हात वर उचलला जातो. मग तसंच जेव्हा तुम्ही ठरवता की श्वास घ्यायचा आहे तर तुम्ही काय करता की कोणत्या मसलवर जोर देशाल, तर तुम्ही इमॅजिन करून बघा की जेव्हा तुम्ही श्वास घेता तर तेव्हा कोणत्या मसलवर जोर येतो, तर तो जोर येतो हे बघा इथं इमेजमध्ये. हे खाली जी अशी रचना दिसते का तुम्हाला, दोन फुफ्फुसांच्या खाली तांबड्या रंगाची, ते मसल आहे, त्या मसलला म्हटलं जातं डायफ्रॅगम म्हटलं जातं. आणि तेच मसल असतात की जे तुमच्या फुफ्फुसाला म्हणजे हवा आत घ्यायला आणि बाहेर सोडायला मदत करत असतात. ते जे कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे त्यांचं जर आकुंचन झालं तर काय होतं की फुफ्फुसचा लगेच आकार वाढतो आणि आकार वाढला की बाहेरची हवा लगेच आत घेतली जाते. आणि ते जे प्रसरण पावले ते प्रसरण पावले का लगेच फुफ्फुसांवर दाब पडतो. फुफ्फुसांवर दाब पडला, जसा स्पंजवर जर तुम्ही दाब दिला तर कसं पाणी बाहेर पडतं त्या पद्धतीने फुफ्फुसावर जर दाब दिला तर फुफ्फुसामधला जो अतिरिक्त ऑक्सिजन आहे अतिरिक्त जी हवा आहे ती बाहेर फेकली जाते. मग जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा ते डायफ्रॅगमचं काय होत असतं, आकुंचन होत असतं. आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा डायफ्रॅगमचं काय होतं, प्रसरण होत असतं. आणि याच्यासोबत
जो आपल्या छातीच्या बरगड्या असतात, पिंजरा असतो छातीच्या भोवती, त्यांच्यामध्ये काही मसल्स असतात, ते मसल पण याच्यासोबत आकुंचन आणि प्रसरण पावत असतात, ते सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये मदत करत असतात. तर अशा पद्धतीने ही एक श्वसन संस्था. आणि श्वसन संस्थेचे काही आपल्या असे भिन्न म्हणजे नुसतं श्वसनच करण्याचं कार्य नाही, तर काही असे सेकंडरी त्याचे फायदे पण आहे. तर ते फायदे काय आहे ते पण आपण एकदा थोडक्यामध्ये पाहून घेऊ. श्वसनाचा जे फुफ्फुस आहे श्वसनाला तर मदत करतं, पण त्याचसोबत ते तुम्हाला शरीराचं तापमान नियंत्रित करायला सुद्धा मदत करत असतं. तर ते कसं, तर ते पण आपण बघू. शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची घटक तुम्ही बघा, याचं एकदम बेस्ट उदाहरण म्हणजे कोणतंही कुत्रं बघा. कुत्रं मोस्टली जर एखाद्या ठिकाणी बसलेलं असेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, तर जीभ बाहेर काढून बसतं. तर ते उगाच बसत नाही, तर त्याच्या मागे कारण असतं. काय होतं की जीभ बाहेर काढून बसला आणि तोंड आ करून बसलं तर की भरपूर हवा आत जाते आणि बाहेर मधली हवा भरपूर बाहेर येते. म्हणजे शरीरात अतिरिक्त हीट तयार झालेली असते, ती हीट पटकन बाहेर फेकली जाते. शक्यतो जे शिकारी प्राणी आहे, चित्ता, वाघ, सिंह वगैरे असे प्राणी की ज्यांना खूप पटकन जोरात पिकअप घ्यावं लागतं, त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये खूप जास्त हीट तयार होते आणि ती हीट अशी पटकन इझिली बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे ते प्राणी काय करतात की खूप जास्ती पळून झालं का तोंड उघडतात, जीभ वगैरे बाहेर काढतात. तुम्हाला एक कुत्र्यामध्ये नॉर्मली दिसून येतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप कॉमन ही गोष्ट. आणि याच्या पद्धतीने फुफ्फुसं काय करतात की आपल्याला टेम्परेचर रेग्युलेट करण्यामध्ये सुद्धा मदत करत असतात. हे एक त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि फुफ्फुसा वाटे काही प्रमाणात पाणीसुद्धा बाहेर फेकलं जातं. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर काय करा की आरशासमोर फक्त असं तुम्ही हवा बाहेर फेका तोंडातनं, तर लगेच आरशावर काय बाष्प जमा होतं. तर ते बाष्प आलं कुठून, तर तुमच्या फुफ्फुसामधनंच आलेलं असतं. ते जे आतलं जे पाणी असतं तेच वाफेच्याद्वारे ते बाहेर गेलेलं असतं. अशा पद्धतीने फुफ्फुसाचे पण हे 2-3 इतर कार्य आहे. आता कोविडच्या काळात काय होतं की कोविडच्या काळात मी तुम्हाला जे सांगितलं की पूर्ण रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये कुठेतरी अटॅक होतो आणि जे पूर्ण आपण रेस्पिरेशन सिस्टीम पाहिली, याच्यातल्या एखाद्या पार्टवर जरी त्या व्हायरसने अटॅक केला आणि तो जर पसरला, तर तो काय करतो, श्वसनाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. मग मग व्हेंटिलेटर लावणं वगैरे वगैरे उपचार इथं केले जातात. आणि असंच दुसरं एक म्हणजे न्यूमोनिया आजारामध्ये काय होतं, जे आपण वायुकोश बघितलं, जी कोबीसारखी रचना होते, त्याच्यामध्ये गरजेपेक्षा जास्ती कधी कधी पस तयार होतो, किंवा मग त्यालाच आपण बोली भाषेमध्ये फुफ्फुसामध्ये पाणी जमा झालं असं म्हणतो. कधी कधी डबल न्यूमोनिया ऐकता बघा तुम्ही, डबल न्यूमोनिया झाला. डबल न्यूमोनिया होणं म्हणजे दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया होणं. एका फुफ्फुसामध्ये झाला आणि एकामध्ये नाही झाला तरी श्वसन चालू राहतं. पण दोघी फुफ्फुसं जर न्यूमोनियाने ग्रस्त झाले तर मात्र ऑक्सिजनची देवाणघेवाण फार कमी प्रमाणात होते. ते एक न्यूमोनिया आहे. ते जेव्हा आपण रोग वगैरे टॉपिक शिकू तेव्हा डिटेलमध्ये घेऊ. आता फक्त एक तुम्हाला ओळख करून देतो. आणि आता फुफ्फुसाचं जर उदाहरण आलं तर सर्वात पहिलं तुम्हाला आठवत असेल की कोणताही पिक्चर चालू झाला का ते तुम्हाला दाखवता की ते फुफ्फुसं पिळून दाखवता, बरोबर. तर सिगरेट पिणं किंवा धूम्रपान करणं सेहत केली हानिकारक आहे, ती ॲड येत असते. तर त्याच पद्धतीने की सिगरेटचा सर्वात जास्त प्रॉब्लेम काय होतो फुफ्फुसाला, की एवढं बदनाम का बरं करतं सिगरेटला, त्याचं कारण आहे की सिगरेटचा जो धूर असतो त्याच्यामध्ये निकोटीन असते, तो तुम्हाला माहितीच आहे. पण निकोटीनपेक्षा जास्ती धोकादायक गोष्टी अशा आहे की गाडीच्या सायलेन्सरमधनं जे वायू बाहेर पडतात तेच वायू त्या सिगरेटमधनं पण बऱ्यापैकी बाहेर पडत असतात. आणि त्या म्हणजे 100पेक्षा जास्ती प्रकारचे वायू बाहेर पडत असतात सिगरेटच्या धुरातनं. आणि त्याच्यातले किमान 40 ते 50 वायू हे म्हणजे कॅन्सर होण्यास कारणीभूत असतात. त्यांच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. मग कार्बन मोनॉक्साईड असो, कार्बन नायट्रस ऑक्साईडचे वेगवेगळे प्रकार असो, असे ते वायू असतात. आणि ते जाऊन काय होतं, तुमच्या जे वायुकोश असतात त्यांच्यामध्ये अडकून बसतात. आणि एकदा कधी तिथं अडकून बसले तर काय होतं की जी वायूची ऑक्सिजनची देवाणघेवाण आहे तिथं ते प्रॉब्लेम करतात. आणि याच्यामुळे ते सिगरेट पिणं वगैरे वगैरे गोष्टी फुफ्फुसासाठी धोकादायक असतं असं सांगितलं जातं. आता इथं एवढं सर्व झालं की आपण काय काय बघलं एकदा पाहून घेऊ. आपण पाहिलं की श्वसन संस्थेची रचना बघितली आपण, त्याचं कारण काय नेमकं, की श्वसन संस्थेचं कारण काय शरीरामध्ये, त्याची गरज काय ते आपण बघितलं. त्याचे वेगवेगळे पार्ट्स बघितले. पार्ट्स तुमच्या लक्षात असेल तर ते एकदा रिवाईज करा, कारण की ते जेवढी रिव्हिजन करशाल तेवढे ते नावं तुमच्या लक्षात राहील. आता इथं कन्सेप्ट तर मी तुम्हाला सांगून दिली की श्वसन संस्था कशा पद्धतीने काम करते. आता मी तुम्हाला काय बोललो शेवटी, की वायुकोशापासून तो जो ऑक्सिजन आहे तो रक्तामध्ये मिक्स होतो, बरोबर. पण तो पुढे कसा जातो शरीरभर ते सांगायचं. आता मी सांगतो तुम्हाला की वायुकोशामधला जो ऑक्सिजन आहे तो रक्तामध्ये मिक्स झाला का की तो डायरेक्ट रक्तात जाऊन मिक्स नाही होत,
तो एका खास गोष्टीकडे ॲट्रॅक्ट होतो आणि ती गोष्ट असते हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन कुठे असते, तर तांबड्या रक्तपेशी किंवा RBC रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स ज्याला म्हटलं जातं, तिथं ती हिमोग्लोबिन असते, त्या पेशीवर हिमोग्लोबिन असते. आणि मग हा जो ऑक्सिजन आहे त्या हिमोग्लोबिनशी एक कंपाऊंड तयार करतो, म्हणजे एक बंध तयार करतो. त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं, ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि हा ऑक्सी हिमोग्लोबिन आहे हा मग पूर्ण शरीरभर प्रवास करतो आणि ज्या पेशीला ऑक्सिजनची गरज आहे तिथं लगेच तो बंध तुटतो, ऑक्सिजन वेगळा होतो, त्या पेशीला दिला जातो. अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहते. इथं फक्त एक टेक्निकल पॉईंट लक्षात घ्या की एक हिमोग्लोबिन, HB म्हणजे इथं हिमोग्लोबिन घ्या, की एक हिमोग्लोबिन एका वेळी जास्तीत जास्त 4 ऑक्सिजनचे रेणू कॅरी करू शकतो. म्हणजे असं समजा की एक कार आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की 7 सीटर आहे का 5 सीटर आहे पद्धतीने, मग त्या पद्धतीने एक हिमोग्लोबिन एका वेळी 4 ऑक्सिजनचे रेणू कॅरी करू शकतो. मग ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते मग त्यांना काय प्रॉब्लेम होतो की शरीराला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा ऑक्सिजन भेटत नाही, आणि शरीराला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा ऑक्सिजन भेटला नाही तर यांना जड कामं करायला त्रास होतो. म्हणजे त्यांना थोडं जरी पळायला लावलं तुम्ही, थोडं पळतील आणि लगेच धाप लागते त्यांना. मग ते सर्व लक्षणं कमी हिमोग्लोबिन असण्याचं आहे. मग अशा पद्धतीने हे थोडेसे टेक्निकल पॉईंट हे पण लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या जे आपल्या लेक्चरचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे नेमकं श्वसन चालतं कसं, एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू आपण घेतलेला आहे. हा परीक्षेच्या दृष्टीने सफिशियंट आहे. तर हेच तुम्ही एकदा रिवाईज करा व्यवस्थित, जे नावं आहे ते टेक्निकल नावं लक्षात ठेवा आणि अशा काही गोष्टी त्या. आता याच्या पुढे खरं तर वायुकोशातनं पुढे ऑक्सिजन दिला गेला का पुढे लगेच एक वेगळी सिस्टीम काम करते, आणि ती सिस्टीम म्हणजे तुमची सर्क्युलेशन सिस्टीम, म्हणजे पूर्ण शरीरभर रक्त पसरवण्याचं काम करते. आणि ते त्याच्यातला महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय असतो. ह्या सर्व कारभार मग एकदा का वायुकोशाच्या पुढे गेला की हृदयाकडे जातो आणि हृदयाद्वारे तो पूर्ण शरीराला पसरवला जातो. तो आजच्या आपल्या टॉपिकचा भाग नाही आहे, तो आपण नंतर कधीतरी बघूयात. आज जे लेक्चर बघितलं आहे ते व्यवस्थित करा. आणि कोरोनामुळे तो भरपूर लेटेस्ट म्हणजे न्यूजमधला आहे, त्यामुळे क्वेश्चन विचारण्याची पण शक्यता याच्यावर जास्ती. तर धन्यवाद. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते पण मला सांगा. काही प्रश्न असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आता आपण इथं थांबूयात.